भाऊ, दादा काय करतोयस? अरे काही नाही, सुट्टी संपायला 2च दिवस राहिलेत. आता हैदराबादला परत जावं लागेल याचाच विचार करतो. नक्की याचाच विचार करतोस की आणखीन दुसरं काय? हे बघ, आपण दिवसभर पेढीवर असतो, आपल्या सगळ्यांची भेट रात्रीच होते, पण तुझ्या नानीचं लक्ष असतं तुझ्यावर. तिने सांगितलं मला, हल्ली जरा हरवल्यासारखा वागतोस म्हणून. नाही, नानीला असं का वाटतं मला माहित नाही. तू तिलाच विचार. सकाळी नानी रागावली तुझ्यावर, तिनेच सांगितलं मला. त्यामागचं कारणही सांगितलं. तुला वाईट वाटलं असेल ना? मी म्हणालो तिला, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर रागावू नकोस भाऊवर. नाही दादा, चूक माझीच होती. आता कोणा दुसऱ्यामुळे माझी मेहनत वाया जाणार असेल तर मलाही राग येणारच. त्यात नानीचं चुकलं काय? आणि माझा निष्काळजीपणा जावा असं तिला वाटत असेल तर त्यात चुकीचं काय? उलट मलाच नानीच्या मनासारखं वागता येत नाही. काहीतरी चूक करूनच बसतो. कारण काय? काही नाही, ते मला तुला सांगता येणार नाही आणि तुला सांगून उपयोगही नाही. वेळ आली की नानीलाच सांगेन, कारण तीच मला मदत करू शकेल. अरे मग बोल ना तुझ्या नानीशी, त्यात अडचण काय? हे बघ, तुला जर नानीशी बोलायला धाडस होत नसेल तर मला सांग ना, मी बोलतो तिच्याशी. नको दादा, ते माझं काम आहे. मीच बोलीन नानीशी. अगं बाई 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 बाई, अहो घरात एवढी कामं पडली आहेत आणि मी एकटी बाई, कुठं कुठं पुरी पडणार? भाऊंना म्हटलं लग्न करून सून आणा घरात, तर त्यांचं चित्त नाही थाऱ्यावर. त्यांचीच त्यांना शुद्ध नाही आणि बायकोला काय सांभाळणार? तिची 4 कामाला मदत राहिली बाजूलाच. हो, मलाच तिला सांभाळावं लागेल. हो दे. मालकीनबाई, मी आले. आलीस? आत्ता आलीस? मग तुला काय पंचारात वाळू? अगं घरात एवढी कामं पडली होती, अर्ध्याहून जास्त कामं मीच केली आणि तू आत्ता आलीस? माफ करा मालकीनबाई, माझ्या मुलाचा खेळताना पाय मुरगळला. उभं राहता येईना त्याला, म्हणून वैद्यभवनकडे घेऊन गेले होते, म्हणून येळ लागला. अगो बाई, फार लागलं का त्याला? 2 दिवसात पूर्ण धावायला लागेल म्हणाले वैद्यबुवा. हो ना, मग चल लाग, भराभरा कामाला लाग. गुरांचा गोठाही साफ करायचा आहे, गुरांना वैरणही घालायचे. चल पटपट कामं आटप आणि मला स्वयंपाकघरात मदतीला ये. आटपलं बघू लवकर कामं. दोन दिवसांनी परत हैदराबादला जायचं आहे. आता महाराजांना त्यांच्या आवडीचा खाऊ घालण्याची मनातली इच्छा मनातच राहणार नाही. असं होता कामा नये. नानीशी बोलावंच लागेल. पण कसं बोलू? ती सदैव कोणा ना कोणावरती रागावलेलीच असते, खास करून माझ्यावर. त्र्यंबक, एकटाच बसलायस आणि चेहरा का पाडलायस? नानी परत रागवली का? काहीच कळत नाहीये रे. मला नानीला सांगायचंय की मला महाराजांसाठी त्यांच्या आवडीचं जेवण न्यायचंय म्हणून. मग का नाही सांगितलंस? गेलो होतो सांगायला, पण नानी मोलकर्णीवर रागवली होती. ती उशिरा आली होती. पण तुझ्या सांगण्याचा आणि मोलकर्णी उशिरा येण्याचा काय संबंध आहे? तू सांगून टाकायचं का? उगाच मनात झिरणं चांगली गोष्ट नाही. मला भीती वाटते रे नानीची. ती माझ्यावरही रागवेल. नंतर सांगू. अरे नंतर केव्हा? हैदराबादला गेल्यावर? काहीच कळत नाही. महाराज स्वप्नात आल्यापासून जीव नुसता कासावीस झालाय बघ. कधी एकदा त्यांच्या आवडीचं जेवण घेऊन जातोय असं झालं. त्यांच्या आवडीचं जेवण नेऊन मी कृतार्थ होईन बघ. गजानन महाराजांची कृपा म्हणून महाराज तुझ्या स्वप्नात आले. त्यांच्यावर विश्वास ठेव. सांगून टाक नानींना. काय होणार आहे?
नानी रागवेल, नाही म्हणे. त्याचीच तर भीती आहे. ती जर नाही म्हणाली तर कोण मला महाराजांसाठी नैवेद्य करून देईल? नानी महाराजांची भक्त नाहीये. तू दादाकडे तुझी इच्छा व्यक्त कर. दादाला नानी कधी नाही म्हणेल का? पण मग मी ते कागाळी केल्यासारखं होईल. तू जरा जास्तच विचार करतोस. तू एक काम कर, दादालाही नको सांगूस आणि नानीलाही नको सांगूस. दोघंही एकत्र असतील ना तेव्हा सांग. म्हणजे दादा समोर नानी रागवणार नाही आणि दादालाही नव्याने सांगायची गरज नाही. बरोबर म्हणतोयस तू. मला लवकरच कामाला लागलं पाहिजे, नाही तर हैदराबादला जायची वेळ येऊन ठेपेल. मी सांगतो तसंच कर. महाराजांच्या मनात असेल ना तर नानीच्या तोंडातून नाही शब्द कधीच पडणार नाही. योग्य बोलतोयस तू. आणि महाराजांची कृपा असेल ना तर माझी इच्छा नक्की पूर्ण होईल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सारं दूध उष्ट केलं ह्या मेलीनं. इतकं दूध प्यायला देते तरी चोरून दूध प्यायची मांजराची सवय काही मोडायची नाही. चूक मांजराची नाही, भाऊ दुधाचं भांड उघडं ठेवलं त्याची. जसं मागे ओसरीवर मी भाजीची टोपली ठेवली होती. भाऊ, माझी चूक दाखवण्याची आज बरी संधी मिळाली तुम्हाला. पण ही पहिली आणि शेवटची संधी. कारण एकदा चूक केलेली मी परत परत करत नाही. माफ कर नानी, पण तुला दुखवण्याच्या हेतूने नाही बोललो मी. डोक्यात काही विचार चालू असतील ना की होतात अशा चुका. बरोबर, असू दे. मला एक सांगा, नक्की कुठल्या कारणासाठी तुम्ही माझ्याकडे आला होता? नानी ते भाऊ, अहो मनात असेल ना ते स्पष्टपणे बोलून मोकळे व्हा. मनात काही ठेवू नका. निसंकोचपणे सांगा मला काय झालं. नानी तू विचारतेस ना नेहमी, मी दिवसाढवळ्या कुठली स्वप्न बघतो, कुठे हरवलेलो असतो. हो मग नानी मी शेगावी हरवलेलो असतो. शेगावला? हो नानी, मला शेगावच्या गजानन महाराजांचा ध्यास लागला. चून भाकर, आंबाड्याची भाजी हे त्यांच्या आवडीचं आणि त्यांना माझ्या हाताने चून भाकर खाऊ घालण्याची माझी इच्छा आहे. आणि हे तुम्ही आत्ता सांगताय मला? अहो सुट्टीसाठी हैदराबादहून येऊन सुद्धा आता बरेच दिवस झाले तुम्हाला. आता जायची वेळ येऊन ठेपली आणि आत्ता सांगताय तुम्ही मला हे सारं? तुला बरेचदा सांगण्याचा प्रयत्न केला नानी, पण त्यावेळेस तू कोणा ना कोणावरती चिडलेली होतीस. आणि तू कोणावर चिडलेली असलीस ना की तुला सांगण्याचं धाडस होत नाही. बरोबर, आता वेळ खूप थोडा आहे. दुपारी 12ची गाडी आहे शेगावला जायला. मी चून भाकरी आणि आंबाडीची भाजी बनवून देते तुम्हाला. नानी तुम्ही पटकन तयार व्हा बघू. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भाऊ हे घ्या, महाराजांसाठी भाकरी, चूण आणि आंबाडीची भाजी. नानी तू अगदी फणसासारखी आहेस बघ. बाहेरून काटेरी पण आतून अगदी गोड. पुरे पुरे कौतुक पुरे. अहो महाराजांसाठी नैवेद्य घेऊन जायचा बेत मला आधी सांगितला असतात ना तेव्हा ना स्टेशन गाठलं असतं तुम्ही. चला आटपा बघू लवकर, नाही तर गाडी चुकेल तुमची. हो हो निघतो. अहो हे काय भाऊ? तुझ्यामुळे आज महाराजांना जेवू घालण्याची माझी इच्छा पूर्ण होते. येतो. या. साद घालता जीवान धाव घेती गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची
धुन लागता नामाची लाभे अपार हे सुख शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक महाराज आसनस्थ व्हा. महाराज महाराज आपली भोजनाची वेळ झालीये. मी नैवेद्य घेऊन आले. थांब. आमच्या समोर पान मांडू नकोस. आमचं भोजन चौथ्या प्रहरी होईल. तू आमच्या समोर पान मांडलंस आणि त्यात अन्न पडून राहिलं तर अन्नाचा अपमान होईल. अन्न हे पूर्ण ब्रह्म. पण महाराज आपण भोजन घेतल्याशिवाय आपली भक्त मंडळी ही भोजन घेणार नाहीत. त्यांना भोजन घेऊ दे. तुम्ही भोजन घ्या. आमच्यासाठी कुणीतरी भोजन घेऊन येतोय. आम्ही त्याचीच वाट पाहतोय. तो चौथ्या प्रहरी येईल. कोण महाराज? तू ओळखशील त्याला. मी ओळखेन. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. हो त्र्यंबक शेठ, अशी कुठे चालली ती पळत पळत? हा माझी गाडी आहे, शेगावला जायची. शेगावची गाडी आताच गेली. काय? होय. अरे देवा, अरे बापरे. आता तुम्हाला दुपारी 3 वाजताच गाडी आहे बघा. 3ची गाडी? अरे बापरे. नाही नाही, मग मी इथेच थांबतो. आता घरी जाऊन मग मागावून परत या की गाडीच्या वेळेत. हा नको नको नको, परत ही गाडी सुटली म्हणजे नाही, मी इथेच थांबतो. बरं, जशी तुमची मर्जी. बरं, कवर शेट कसे आहेत? हा बाबा बरे आहेत. आमचं रामराम सांगा ना. हो हो हो. बरं, तुमचा प्रवास सुखरूप होऊ दे म्हणजे झालं. हो हो. चला येतो आम्ही. हो हो. हा 3ची गाडी? अरे बापरे, म्हणजे भोजनाची वेळ टळून जाणार. महाराज, माझ्याकडून काय अक्षम्य गुन्हा घडलाय की तुमची सेवा घडू शकत नाहीये. ठीक आहे, मीही इथे शिजोरी घेऊन उपाशी पोटी असाच गाडीची वाट बघत उभा राहणार. माझी मनापासूनची इच्छा, माझ्या गुरु माऊलींनी मी आणलेलं अन्न ग्रहण करावं. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. महाराज म्हणाले की ही जी कोणी व्यक्ती आहे तिला मी ओळखतो. आता बऱ्याच लोकांना ओळखतो मी, तर त्यांच्यापैकी महाराज कोणाची वाट बघतायत हे मला कसं कळणार? हो ना. अहो, पण ठरल्या वेळी भोजनाचा नियम आज महाराजांनी मोडलाय. तसंच काहीतरी महत्वाचं कारण असल्याशिवाय महाराज असं करणार नाही. महाराज म्हणाले नाही का ती व्यक्ती त्यांच्यासाठी भोजन घेऊन येणार आहे म्हणून? हो, भक्त सद्गुरूंची वाट पाहतायत हे अनेकदा पाहिलं होतं मी. पण आज सद्गुरू भक्ताची वाट पाहतायत हे पचवणं जरा जडच जात आहे मला. अहो, म्हणजे महाराजांच्या लेखी आपल्यापेक्षाही श्रेष्ठ भक्त कुणी आहे? याचा अर्थ आपण काहीतरी चुकतोय, आपण कुठेतरी कमी पडतोय. हे आपण तपासून पाहायला नको? नाही नाही, तसं नाहीये. काय, आपण नेहमीच महाराजांच्या सान्निध्यात असतो. आता ही जी कोणी व्यक्ती येणार आहे ती कदाचित पाहुण्यासारखी येऊन जाणार असावी. आपण नाही का आपल्या घरी कोणी पाहुणा येणार असेल तर आपण आतुरतेनं त्याची वाट बघत असतो. तसं काहीच महाराजांचं झालेलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की त्याची भक्ती श्रेष्ठ आहे किंवा आपण कुठेतरी भक्तीमध्ये कमी पडतोय. आपण काय उगाच समज करून घेतो आणि मग त्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो. अहो, महाराजांवरच्या अतिप्रेमाने असा विचार आला माझ्या मनात. आता हे बघा, जरी भावंड असली तरी सुद्धा सगळ्यात जास्त लाड आपलेच व्हावे असं लहान मुलांना वाटत नाही का? कारण ती लहान असतात. त्यांना हे समजत नसतं की आई वडील त्यांच्या सगळ्याच मुलांवर एकसारखंच प्रेम करत असतात.
आणि तू काय लहान आहेस का असं विचारायला? म्हणजे आपण कुठे मोठं झालो होतो अजून? आपणही महाराजांची लेकरच नाही का? हा तेही खरंच आहे. हा तिथे बघूया काय चाललंय ते. हा महाराज म्हणालेत की तो भक्त 4थ्या प्रहराला येणार आहे म्हणून 4था प्रहर सुरू होईल, आपण जायला हवं तिथे. चल चल चल. तुम्हाला जेवून घ्या म्हणून सांगितलं ना, मग थांबलात का? महाराज, आपण अन्न ग्रहण केल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करणं हे पाप समजतो. स्वतःची भूक भागवणं कसलं आलंय पाप? आम्ही आमची इच्छा असेल तोवर उपाशी राहू, पण तुम्हाला ते शक्य नाही, कारण तुमचा देह मर्त्य आहे. म्हणून तुमच्या देहाची तहान भूक भागवण्यासाठी तुम्हाला अन्न ग्रहण करावंच लागेल. महाराज, तुम्ही ज्या भक्ताची एवढी आतुरतेने वाट पाहताय तो भाग्यवान भक्त आहे तरी कोण, हे तरी आम्हाला कळू द्या. अहो, सद्गुरू ज्याची वाट पाहतात तो भक्त श्रेष्ठच मानायला हवा, नाही का? आमच्यासाठी कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, आम्हाला सगळेच सारखे. आई जसं आपल्या मुलांमध्ये डावं उजवं मानित नाही, तसंच आमच्या भक्तांमध्ये आम्ही भेदाभेद करीत. महाराज, 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 महाराज. हा पहा आला. बहुधा 4थ्या प्रहराला सुरुवात झाली. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, महाराज अकोल्याचं त्र्यंबक कवर ज्याच्याकडून आपण चिकन सुपारी मागून खाल्ली होती. बरोबर ओळखलंस बंकटा. महाराज. भाऊ, अरे किती उशीर, ही काय भोजनाची वेळ? महाराज. आण पाहू शिदोरी, आम्ही उपाशी आहोत आणि सगळे भक्तगणही उपाशी आहेत. क्षमा करा महाराज, गाडी चुकली म्हणून उशीर झाला. कारण सांगू नकोस, भरव आम्हाला घास. बंकटा, भाऊची तळमळ पाहून आम्ही इतका वेळ भोजनाचे थांबलो. महाराज, भाऊ अकोल्याहून आपल्यासाठी भोजन आणतोय हे आपण आपल्या दिव्य दृष्टीनं पाहिलं होतं. हे भोजन आमच्या एकट्यासाठी नाही, आम्ही एक घास घेतला. आता हे भोजन सर्वांना प्रसाद म्हणून वाटा. हो महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भाऊ, तू हैदराबादचा डॉक्टर शिकतोयस ना? होय महाराज. आमचा तुला आशीर्वाद आहे, चांगल्या गुणाने उत्तीर्ण होशील. महाराज, आपल्या सद्गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठी सदैव असावा असं प्रत्येक भक्ताला वाटतं महाराज. पण सद्गुरूच्या आशीर्वादाला आपल्या स्वतःच्या परिश्रमांची जोड नसेल तर आपल्या सद्गुरूच्या आशीर्वाद वाया घालून आपण त्याचा अपमान करतोय असं मला वाटतं महाराज. त्यामुळेच तुमच्या आशीर्वादासोबत महाराज मला स्वतः परिश्रम घेण्याची सद्बुद्धी द्यावी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.